नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या ब्रेकिंग बातमीनं। मंत्री कोकाटेंवरती आता मुख्यमंत्र्यांनी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। माणिकराव कोकाटेंचं खातं काढून घेण्यात आलेलं आहे। कोकाटेंचं क्रीडा खातं अजित पवारांकडे सोपवण्यात आलंय। सदनिका गैरव्यवहार प्रकरणामध्ये 2 वर्षांची शिक्षा मिळाल्यानंतर फडणवीसांनी कोकाटेंचं खातं काढल्याची माहिती मिळते। माणिकराव कोकाटे आता बिन खात्याचे मंत्री असल्याचं देखील समजतंय। तर माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांकडे आपला राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती अजित पवारांच्या कार्यालयानं दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांना अजूनही कोकाटेंचं राजीनामा पत्र जे आहे ते प्राप्त झालं की नाही याची देखील माहिती अजून मिळू शकली नाही। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यास अजित पवार माणिकराव कोकाटेंनी दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करतील अशी देखील एक माहिती मिळते। त्यामुळे अजित पवार हे शुक्रवारी होणाऱ्या सुनावणीकडे जे आहे ते त्या मोठं लक्ष असणार आहे। हायकोर्टामध्ये या सुनावणी दरम्यान काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर धनंजय मुंडेंनी आज दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतली। मात्र मुंडेंचा हा दिल्ली दौरा प्रदेशाध्यक्षांना अंधारात ठेवून होता का असा सवाल जो आहे तो आता उपस्थित होतोय। मुंडेंच्या या दौऱ्याबाबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना कल्पनाच नव्हती। तर शहांच्या भेटीनंतर मुंडेंनी आपल्याला फोन केला होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी दिलेली आहे। धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही। माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे। पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही। काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असं असू शकतं, काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात, असे होऊ शकतं। धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती, कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट्स होते, कारण अनेक वर्ष ते बीजेपीमध्येही होते ना। तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही, मग मला फोन कशासाठी केला असता। आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे ना।